आणि देवेंद्र फडणवीस आज जे बोलत, बातम्या आले सगळीकडे, मी इकडे बातम्या आणल्यात, भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन केली जाणार नाही. जर महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस न्याय मागण्यासाठी आंदोलन करत असेल आणि त्याला जर का तुम्ही गुंड म्हणत असाल तर आम्ही गुंड आहोत. आम्ही गुंड. न्याय मागणं म्हणजे गुंडगिरी नाहीये. आणि जर का गुंडगिरी केल्याशिवाय तुमच्या दरबारी न्याय मिळत नसेल तर आम्ही गुंडगिरी करूच. पण हे सगळे राजकीय बाडगे, देवेंद्र फडणवीसांची आजचं वक्तव्य म्हणजे मला संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळेला सखा पाटलांनी केलेलं एक वक्तव्य आठवते. हे असेच तेव्हाचे, जो दिल्लीत बसतो त्याचे पाय चाटणारे इथले राज्यकर्ते असतात ते, त्यांना मी बाडगे म्हणतोय. कारण संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये मुंबई आपल्याला आपण मिळवली, आपण म्हणजे आपण मराठी माणसांनी. तेव्हाही तत्कालीन जे सत्ताधारी होते, हो अगदी काँग्रेस होतीच ना तेव्हा सत्तेवर, मुंबई मराठी माणसाला द्यायला तयार नव्हती. आणि तेव्हा सुद्धा एक मराठी माणूस, म्हणजे आज जे बोलतात ना आम्ही मराठी नाहीत का, अरे तुम्ही नुसतं नावाने मराठी आहात, तुमच्या अंगात मराठी रक्त आहे की नाही आता तपासावं लागेल. आणि सखा पाटील बोलले होते, यावश चंद्र दिवाकरो, मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. कशी नाही मिळत, झुकवलं वाकवलं, गुडघ्यावरती आणलं मराठी माणसानी. आणि मुंबई आपल्या हक्काची, तुम्ही आता जी घोषणा घेतली ना, दिली ना, ती मुंबई आपल्या हक्काची आपण लढून आपण मिळून घेतली. कशासाठी हा सगळा तुम्ही घोळ घालता आहात? पण याच्या मागे मी जे माझ्या डोक्यात जो एक विचार आहे, पटतो की नाही बघा. हे यांचं सध्या जे काय चालू आहे, म्हणजे आधी आपल्याला सुद्धा वाटलं होतं. कारण तेव्हा काश्मीरमध्ये 370 कलम होतं, ते हटवण्यासाठी शिवसेनेने पाठिंबा दिला. आणि तेव्हा यांनी घोषणा दिली होती, एक निशाण, एक प्रधान, एक विधान. बरोबर आहे, देश एक असला पाहिजे, संविधान एक असलं पाहिजे, निशाण सुद्धा एकच, तो आपला तिरंगा असला पाहिजे. भाजपचं भांडी पुसायचं फडकं असतं कामा नये. ते फडकं म्हणजे आमचा राष्ट्रध्वज नाहीये. पण ते सगळं चाललंय एक 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 एक. त्याच्यानंतर आता नवीन एक तुमनं काढलं, 1 नेशन 1 इलेक्शन. म्हणजे हळुवारपणाने हे सगळं काही एक 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 करत, हिंदी, हिंदू, हिंदुस्तान, हिंदू आणि हिंदुस्तान मान्य आहे, पण हिंदीची सक्ती आम्हाला मान्य नाही. तुम्ही किती कमिट्या करा, हिंदीची सक्ती तुमचे 7 पिढ्या उतरल्या तरी आम्ही लावू देत नाही.